सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम ढाब्यावर आढळल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार. राज्य निवडणूक आयोगानं हे स्पष्ट केलंय. राखीव ईव्हीएम मशीन वेळेमध्ये जमा न केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं राज्य निवडणूक आयोगानं म्हटलेलं आहे. बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे. आमदार विलास मुंबरे यांच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 3 कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढलेत. मतदान केंद्र प्रमुख, मतदान अधिकारी आणि एका होमगार्डला निलंबित करण्यात आलेलं आहे. पैठण तालुक्यामधल्या पाचोड मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यात आलाय. डमी मशीन हजारो वेळा दाबूनही बंद पडत नाही, पण निवडणूक आयोगाकडून चांगली दर्जेदार मशीन बंद कशा पडतात असा सवाल भास्कर जाधव यांनी केलेला आहे. ग्रामीण भागामधील मतदान कमी करण्याचा डाव असल्याचा आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे. प्रत्येक पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना एक डेमो मशीन फिरवली जाते, दाखवावी लागते लोकांना. एकदा आपल्याला निशाणी मिळाल्यानंतर ती मशीन बाजारामध्ये 110 ते 130 रुपयाला मिळते. हजारो लोकांच्या समोरून हजारो वेळा बटन दाबून सुद्धा ते बंद पडत नाही. मग एवढ्या महागातलं घेतलेलं मशीन हे सातत्यानं बंद कसं पडतं? 4 मशीन बंद पडली. लोकांचं मतदान कमी व्हावं ग्रामीण भागातलं, याकरता म्हणून ह्या अशा पद्धतीचा कुठेतरी डाव रचला गेला तर नाही ना. कारण ग्रामीण भागामध्ये विद्यमान सरकारच्या विरोधात प्रचंड राग आहे.